आम्ही किमान 40 जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या, असा आम्हाला आत्मविश्वास आहे. 28 हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं, पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान 35 ते 40 जागा जिंकण्याची. हा पहिला सर्वे असेल त्यांचा. अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात लोकसभेच्या दृष्टीने. ती गणितं बदलणार आहे. किमान आम्ही किमान 40 जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या, असा आम्हाला आत्मविश्वास आहे. भाजप म्हणतो मिशन 45 आणि नाही, भाजपा मिशन 145 पण करू शकता. भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये 1000 जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये 148 जिंकतील. भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे, तो जमिनीवरचा पक्ष नाहीये. जे पक्ष 2 कुबड्यांवरती उभे आहेत, मिंदे आणि अजित पवार, त्यांनी 45 जागा जिंकण्याची भाषा करावी हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला. तुम्ही कुठे आहात हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा. मी सांगतोय महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे. तुम्ही सर्वे करा, सर्वे करू नका. कोण करत असतील तर आम्ही सर्वे करत नाही, पण आम्ही 40+ हे आमचं मिशन नसून हा आमचा आत्मविश्वास आहे. कोणी बघा बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये. बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांची नातू आहे. या देशामध्ये संविधान टिकावं, या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये, या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने, असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ती अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे. मला असं वाटतं की आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि NCP एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच. पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त, त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती 28 नंतर होईल. त्यात 100% हा निर्णय होईल. प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचा हात बळकट होईल.